आज आपण आपल्या किचनमध्ये बनवूया मस्तपैकी गुजराती स्नॅक्स. दुधीच्या मुठिया हा एक असा स्नॅक्सचा प्रकार आहे जो टेम्पटिंग आणि चवदार तर इतका आहे ना, खूपच भारी लागतो चहाबरोबर खायला. म्हणून संध्याकाळची चहाची वेळ होती, मस्तपैकी म्हटलं दुधीच्या मुठिया बनवूया आणि चहा संध्याकाळी एन्जॉय करूया. बाहेर पाऊसही छान पडत होता, मस्तपैकी दुधीच्या मुठिया बनवल्या. तर ह्या दुधीच्या मुठिया कशा पद्धतीने बनल्या जातात ते आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत. चला, तर सगळ्यात आधी तर आपण घेऊया दही. एक वाटीभर दही घेतले, त्यामध्ये मी हळद टाकून घेतले आणि लाल तिखट टाकलेलं आहे. हळद जे पण मसाले असतात ना, ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर धना पावडर आणि जिरा पावडर टाकून दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला दह्याची क्वांटिटी मी 1 वाटी घेतलेली आहे, कारण मी अर्ध्या दुधीच्या मुठिया बनवणार आहे म्हणून. आता इथे मी दुधी घेतलेली आहे, अर्धी दुधी असेल. तिला व्यवस्थित सोलून घ्यायचे, तिची साल काढून घ्यायची आणि तिचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर दुधीला किसूनसुद्धा घेऊ शकता, पण इथे मी बारीक तुकडे करून मिक्सरला वाटणार आहे. म्हणून मी इथे दुधीचे छानसे बारीक तुकडे करून घेतले आणि मिक्सरला लावून घेणार आहे. तर दुधीबरोबरच मी त्यामध्ये थोडेसे आलं आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरची टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. आता हे सगळे जिन्नस आपण मस्तपैकी वाटून घेतलेले आहे. आता हे सगळे आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. बघा, वाटल्यामुळे काय झालं, दुधीची फाईन पेस्ट तयार झाली. आता हे जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं आपण ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊ. आता ह्यामध्ये धण्यांना मी कुटून घेतलेलं आहे आणि जिरेसुद्धा मी कुटून घेतलेले आहेत. धने आणि जिरे अख्खे टाकलेले आहेत पण कुटून. आता इथे मी सफेद तीळसुद्धा टाकून घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडेसे चिली फ्लेक्स कलरफुल दिसतात म्हणून, आणि आपली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची मस्तपैकी. आता त्यामध्ये 2 चम्मच भरून आपण तेलाचा वापर करणार आहोत. आता यामध्ये आपण दही टाकलेलं आहे आणि दुधी दोघांनाही पाणी सुटतं आणि चवीला मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये आता मी 1 वाटी बेसन टाकलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ सध्या टाकलेलं आहे. दुसरी वाटी आपण नंतर टाकू, म्हणजे जसं लागेल तसं पीठ आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. सध्या तर मी 1च वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आता मी सगळं पीठ आणि सगळे साहित्य आपण एकजीव करून घेतलेलं आहे. बघू शकता, ह्यामध्ये मला थोडंसं पातळ वाटलं म्हणून मी ह्यामध्ये 3-4 चम्मच भरून रवा टाकलेला आहे. रवा मी भाजून घेतला आहे आणि त्याचबरोबर मी अर्धी वाटी भरून पीठ अजून ॲड केलेलं आहे. आता बघूया, म्हणजे पीठ कसं आपल्याला लागेल तसं ह्यामध्ये टाकायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. हां, आपल्याला जसं पीठ लागेल तसं आपण ह्यामध्ये घ्यायचं आहे. एकदम पीठही टाकायचं नाही, नाहीतर कडक होण्याची शक्यता असते. हे बघा, मौसूद असं पीठ तयार झालेलं आहे आपलं. आता ह्याचे काय करायचे, आपल्याला असे लांबट आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण उंडे तयार करणार आहोत. ह्यामध्ये हेल्दी अशा ह्या दुधीच्या मुठिया आहेत. ह्या आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण सगळ्या मुठिया तयार करून घ्यायच्या आहेत. आता 2 वाटी पिठामध्ये माझ्या जवळपास 6 मुठिया झाल्या. ह्या मुठिया तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे त्या वेळेला गरमागरम फ्राय करून घ्यायच्या. फक्त उकडून ठेवायच्या. भरपूर 15 ते 20 दिवस ह्या मस्त राहतात फ्रीजमध्ये. तुम्ही आता आपण ह्या मुठिया उकळवून घेणार आहोत. म्हणजे वड्यांना जसं वाफवून घेतात ना, त्या पद्धतीने आपण मुठिया 15 मिनटं वाफवून घेतलेल्या आहेत. बघा, मस्त मुठिया आपल्या वाफवून झालेल्या आहेत. आता ह्या थंड झाल्या की आपण ह्यांचे तुकडे करून घ्यायचे. तर ह्यांना थंड करून घेऊया. आता तुम्हाला जर ह्या स्टोअर करून ठेवायच्या असतील तर अशाच मुठिया घ्यायच्या आणि पिशवीमध्ये भरून किंवा ॲल्युमिनियमची फॉईलमध्ये गुंडाळून त्यांना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. मी तर असंच करतं, जेवढे लागेल तेवढे घेते आणि नंतर बाकीच्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवते. हे बघा, 6 मुठिया आपल्या तयार झालेल्या आहेत. आता मस्तपैकी आपण यांना चिरून घेऊया. जितक्या लागतील तितक्याच मुठिया आपण घ्यायच्या आहेत. आता यांचे आपण गोल गोल वड्या पाडून घेणार आहोत. ह्या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता पॅनमध्ये आपण ह्यामध्ये
2 चमच भरून तेल घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये तेल तापलं की थोडीशी राई टाकून घेणार आहे. राई अशी मस्त तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. जिरे राई दोन्ही मस्त खमंग झाले की हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे. उभ्या चिरून घ्यायच्या मिरच्या आणि त्यांचे तुकडे टाकायचे. त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि आपले सफेद तीळ हे घालून घ्यायचे. मस्तपैकी तडतडीत असे सगळे पदार्थ तडतडले की त्यांना मस्तपैकी तेलामध्ये भाजायचं आणि आपण ज्या मुठ्या तयार केलेल्या आहेत, जितक्या मुठ्या आपल्याला पाहिजे, मी 3 मुठ्यांचे तुकडे करून घेतले आणि त्यांना पॅनमध्ये व्यवस्थित आलटून पालटून आपल्याला व्यवस्थित त्यांना भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने थोडा वेळ भाजल्या ना की मस्त अशा खुसखुशीत होतात होत्या. अगदी मस्तच लागतात. करून बघा, तुम्हाला हा पदार्थ नक्कीच आवडेल आणि चहाबरोबर एक नंबर स्नॅक्सचा पदार्थ आहे. गुजराती रेसिपी जरी असली तरी सगळ्यांच्या आवडीची अशी ही रेसिपी आहे. जे दुधी खात नाहीत ना ते सुद्धा खातील. त्यांना कळणारच नाही की ह्यामध्ये दुधी आहे म्हणून. समजलं ना? तर दुधीच्या मुठ्या हे तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ आवडला की लाईक मात्र नक्की करा. व्हिडिओ बनवायला खूपच मेहनत लागते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला, या दुधीच्या मुठ्या पटकन आपण चहाबरोबर संपवून टाकूया. तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये बनवा आणि चहासोबत पावसाचा आनंद घेत घेत या मुठ्या एन्जॉय करा. नक्कीच आवडतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, या मुठ्या नक्कीच बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.